तेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो मडी येथील श्री रामदास बाप्पू मरकड यांच्याकडे. तर यांचा हा संत्रा बाग आहे. किती राणे आपलं हे सगळं सर? पाऊण एकर हा संत्र्याचा बाग आहे सर त्यांचा पूर्ण. आणि हा उत्तम अशा प्रकारे म्हणजे खूप जबरदस्त सेटिंग आणि खूप जास्त अशी जबरदस्त असा माल लागलेला आहे या झाडांना. तर आपण काय काय केलंय बा या झाडांना? आता किती किती राणे म्हटले आपण? हे पाऊण एकर राणे. तर आणि किती झाड आहेत सगळी टोटल? 225 झाड आहेत काही सगळी. बर 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 बर. आणि काय वाटतं तुम्हाला मालाकडे बघून? कसा आहे माल? माल एकदम म्हणजे जबरदस्त दिसतोय. आता आपण बाही झाडं वगैरे बघितले, खूप माल आहे म्हणजे पूर्ण फांद्याला माल लागलेला आहे. तर आपण याला काय काय वापरलं होतं? कृषी अमृत. मग याला कृषी अमृत वगैरे आपण बेसलोस नाही पहिला बेसलोस आपण भरलाय याला. मग ताकद दिली झाडाला आपण कृषी अमृत, ज्यामध्ये निंबोळी पेट, तांबाखू डस्ट वगैरे सगळं आहे ते मिक्स आपण कृषी अमृत मध्ये एकत्र असल्यामुळे ते आपण टाकलं बया झाडाला. आणि नंतर 5,000 सोडलंय. आणि कुठून भेटलं आपल्याला कृषी अमृत? कृषी अमृत प्रगत कृषी विकास भांडार तिच्यामध्ये. बर बर बर. आणि कसं काय एकंदरीत माल बघून काय वाटतं तुम्हाला? माल एकदम चांगला आलाय? एकदम चांगला म्हणजे समाधान येतो एकदम 100%? बर 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 बर. आता माल आहे बघा एकदम चमक वगैरे अशी आली याला मालाला. आणि एकदम फांद्या गच्च भरल्यात मालाने. तर आपण याला कृषी अमृत आणि हे भरलं 5,000 नंतर खालून सोडलंय. आता असे किती बेसल दिलेत आपण या झाडांना? 2 बेसल दिलेत का आतापर्यंत? साईज वगैरे त्या बेसल मध्ये एकदम चांगले आले. झाडाला ताकद भेटलेली आहे. झाडं पण पूर्ण हिरवीगार आहेत. बर 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 बर. आता कोणी व्यापारी वगैरे आले होते का हा माल बघायला? व्यापारी आले होते का? काय म्हटले व्यापारी? कसं काय माल? माल पास आहे त्यांना चांगला. माल पास आहे का? चांगला माल आहे. आणि काय भाव मागून गेले? भाव 8 लाखाला मागितले. 8 लाखाला मागून गेला. तुमची इच्छा काय भाऊ? किती सरासरी सरासरी म्हणजे 10 लाखाच्या 10 लाखाच्या आसपास मध्ये तुम्हाला द्यायचं आहे भाऊ. ते आता 8 लाखाला मागून गेले. म्हणजे आणखीन पुढे भाव वाढतील वाढतील नाही तर मग फळ चांगले दिसले. हा 100%. आता याला पाणी वगैरे सगळं रेग्युलर वगैरे चालू आहे. बरं आपण औषध वगैरे कुठून घेतो? सगळं प्रगत कृषी विकास भांडार म्हणून सगळं आपलं खरेदी करता का? सगळं त्यांचं मार्गदर्शन वगैरे व्हिजिट वगैरे चालू असतात? पूर्ण व्हिजिट वगैरे तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करतात ना? ठीक आहे. आपण बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल भाऊ? बाकी शेतकऱ्याला काय सल्ला म्हणजे त्यांनी वापरलं पाहिजे कृषी अमृत? वापरलं पाहिजे 100%. ठीक आहे. म्हणजे रिझल्ट वगैरे तुम्हाला एकदम आला 100% अनुभव आला तुम्हाला? वापरायलाच पाहिजे. वापरायलाच पाहिजे. त्याशिवाय बाग फुटणार नाही. चालेल. धन्यवाद. बळ धावली